90% ऑफ द स्टुडंट्स आत्ता MPSCच्या न्यू पॅटर्नला घेऊन चिंतेत आहेत, कन्फ्युज्ड आहेत. पॅटर्नची सुरुवात कशी करायची, अभ्यास कसा करायचा, जुन्या पॅटर्नचा जो डेटा आहे तो वाया गेलाय का, हे सारे क्वेश्चन्स, हे सारे कन्फ्युजन्स त्यांच्या डोक्यात आहेत. आणि ह्या कन्फ्युजनपासून पळण्यासाठी ते त्याच पॅटर्नशी, जुन्या पॅटर्नशी ज्या अलाइन एक्झाम आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कंबाईन आहे, तर त्याच एक्झाम देण्याचा प्रयत्न करतात. पण कधी ना कधी तर तुम्हाला तुमच्या डेप्युटी कलेक्टर आणि DYSPच्या स्वप्नासाठी ह्या नवीन पॅटर्नला सूट व्हावंच लागेल आहे. तुम्हाला तुमचा जुना पॅटर्न सोडून नवीन पॅटर्नला ॲडजस्ट व्हावंच लागणार आहे. पण ह्याच्याबरोबरच तुमचं एक नवीन स्वप्न पण ओपन अप होणार आहे, UPSCचं सुद्धा नवीन पॅटर्नच्या अभ्यासाबरोबर. त्यामुळे तुमचा जुना डेटा नवीन पॅटर्नला ॲडजस्ट कसा करायचा, आन्सर रायटिंग कसं करायचं, वेगवेगळ्या टॉपिकचं इंटरलिंकेजेस कसं करायचं, वेगवेगळ्या सब्जेक्टचं इंटरलिंकेजेस कसं करायचं आणि फॅक्च्युअल डेटा जो तुमच्याकडे आत्ता ऑलरेडी आहे त्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये कसं बदलवायचं, जे नवीन पॅटर्नला सुटेबल आहे, या सगळ्यासाठी आम्ही लॉन्च करत आहोत ट्रान्झिशन बॅच, ज्यामध्ये आपण जुन्या पॅटर्नचा डेटा नवीन पॅटर्नला कसा सुटेबल करता येईल याच्यावर अभ्यास करणार आहे. आन्सर रायटिंगमध्ये कसे इंटरलिंकेजेस क्रिएट करता येईल याचा आपण अभ्यास करणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला फक्त क्लिक करून साइन अप करायचं आहे. सो वी आर हिअर टू हेल्प यू. थँक यू व्हेरी मच.